नमस्कार. लक्षवेध संस्कृत अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण संस्कृतच्या वेगवेगळ्या टॉपिकचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. आजही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी सप्तककार घेऊन आलेला आहे. हा सप्तककारचा भाग 1 आहे. याच्यामध्ये आपण कदा या प्रश्नार्थक शब्दाचा प्रश्नार्थक अव्ययाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग पुढे जाऊया. पण पुढे जाण्याची एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरत जाऊ नका आणि जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. चला, सध्या आपण सप्तककारचा अभ्यास करणार आहोत की परीक्षेमध्ये जर तुम्हाला एखादा वाक्य आलं ज्याला अंडरलाईन असेल तर त्यावेळी तुम्हाला कदा कुठं वापरायचं आहे. ठीक आहे, कदाचा उपयोग कसा करायचा की जेणेकरून तुम्हाला प्रश्न त्या वाक्याला करता येईल. चला तर मग सुरू करूया. कदा. कदा या शब्दाचा अर्थ होतो केव्हा. लक्षात असू द्या. आता केव्हा, कदा म्हणजे केव्हा. आता कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यातून व्यक्त करता येतात केव्हामध्ये. तुम्ही केव्हा शब्द कधी वापरता की एक तर निश्चित वेळ, एखादी वेळ सांगण्यासाठी, ठीक आहे, किंवा एखादी गोष्ट घडून गेल्यावर, जसे जेवण झाल्यावर म्हणू शकतो, वेळ सांगण्यासाठी म्हणता, किंवा एखादी परिस्थिती असेल. ठीक आहे, तुम्हाला लक्षात येईल काय होईल. ठीक आहे, विशेषतः वेळ सांगण्यासाठी कदाचा जास्त करून उपयोग केला. वेळ, काळ, समय ज्याला आपण म्हणतो. चला मग आपण, तुम्ही हे एवढं लिहून घ्या. मी हे नाही लिहिलं तरी चालते, तुम्ही हे काळ, परिस्थिती वगैरे. तर आपण प्रश्न पाहू. तुम्हाला परीक्षेमध्ये समजा प्रश्न आला की राम प्रभाते उद्यानम गच्छति. ठीक आहे, आणि प्रभाते या शब्दाला, या पदाला अधोरेखित आलं. तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला राम प्रभाते उद्यानम गच्छति. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगण्यात आलं की आता या प्रश्नाला, या वाक्याला तुम्ही प्रश्नार्थक करा. कसं करणार. अशा वेळी तुम्हाला प्रभाते म्हणजे एक निश्चित वेळ आहे, जसे सकाळ, संध्याकाळ, दुपार वगैरे म्हणतो, तसं प्रभाते म्हणजे सकाळ आहे. प्रभाते एक विशिष्ट वेळ, निश्चित काळ आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला कदाचा उपयोग करायचा आहे. वाक्य असं तयार होईल, प्रश्न असं तयार होईल, राम कदा उद्यानम गच्छति. बघा, महत्वाचं आहे, मी शेवटी काही दिलेलं नाहीये गच्छतीच्या नंतर. राम कदा उद्यानम गच्छति. राम प्रभाते उद्यानम गच्छति. परीक्षेत असं वाक्य आलं, याला अंडरलाईन आलं, त्याचं उत्तर कदा आलं. ठीक आहे, थोडक्यात असं म्हणता येईल की जो शब्द सहसा सप्तमीमध्ये असतो, एखादा काय म्हणतात, एखादा नॉन लिव्हिंग थिंग असेल, निर्जीव गोष्ट असेल, आणि ती सप्तमी विभक्तीमध्ये वेळ दाखवणारी गोष्ट असेल, सॉरी वेळ, नॉन लिव्हिंग मध्ये असते फक्त वेळ दाखवणारा शब्द असेल, समय दाखवणारा शब्द असेल, त्या ठिकाणी तुम्हाला तिथं काय करायचंय, कदा हा प्रश्न तयार करायचा आणि तो शब्द सहसा सप्तमी विभक्तीमध्ये असतो. बघा, राम कदा उद्यानम गच्छति. शेवटी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला द्यायचं आहे प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे, अजून एक उदाहरण घेऊ. दुसरं उदाहरण घेऊया आपण की अहम पंचवादने उत्तिष्ठामि. बघा, अहम पंचवादने उत्तिष्ठामि. मी 5 वाजता उठतो, म्हणजे निद्रायाः त्यागम करोमि, म्हणजे मी झोपेचा त्याग करतो, म्हणजे उठतो, असं थोडक्यात अर्थ. अहम पंचवादने आणि पंचवादने एक लक्ष ठेवा, फक्त पंचला नाही. पंचला जर अंडरलाईन अधोरेखित असेल तर त्याचा वेगळा प्रश्न तयार होईल. पण पंचवादने, वादने शब्द सप्तमी दिसायला, याला धरून जर पूर्ण अंडरलाईन असेल तर या ठिकाणी तुम्हाला कदा अव्यय वापरता येतो. वाक्याचं उत्तर होईल अहम कदा उत्तिष्ठामि. शेवटी काय द्यायचं, प्रश्नार्थक चिन्ह. लक्ष ठेवा, प्रश्न निर्माणामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही तो शब्द, अधोरेखित शब्द प्रश्नामध्ये कन्वर्ट करायचा, आणि शेवटी दंडच्या ठिकाणी, जिथे 2 ठिकाणी दंड दिलाय त्याच्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. जर प्रश्नार्थक चिन्ह दिलं नाही तर मी माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांचा अर्धा मार्क इथे काढतो. सामान्यतः बोर्ड एक्झामलाही असंच होतं.
की जर तुम्ही फक्त दंड देत असाल तर मग हे प्रश्न नाही चाललाय, फक्त तुम्ही कदा हा अव्यय वापरलाय, प्रश्न न करता सोडून दिलं, म्हणजे दंड देऊन सोडून दिलं. पण इथं प्रश्नार्थक चिन्ह पाहिजे. जर तुम्ही नुसतं दंड देऊन सोडत असाल त्याचा तुमचा अर्धा मार्क जाण्याची शक्यता किंवा जाऊ शकतो. म्हणून हा प्रश्नार्थक चिन्ह देणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, तुम्ही हे 2 लिहून घ्या. मी लगेच तुम्हाला अजून 2 उदाहरण देतो आणि व्हिडिओ तुम्ही लिहिला असं अशी अपेक्षा आहे. पहिले 2 उदाहरण झाले, आता हे 2 उदाहरण पहा. सह शालायाः अनंतरम मंदिरम गच्छति. सह तो शालायाः अनंतरम शाळेच्या नंतर मंदिरम गच्छति मंदिरात जातो. मंदिरम गच्छति, मंदिरम शब्दाचा घर पण अर्थ होतो आणि मंदिर जे देऊळ म्हणतो ते पण अर्थ होतो. मंदिरमला तुम्ही घर असाही अर्थ घेऊ शकता आणि देऊळ असाही अर्थ घेऊ शकता. सह शालायाः अनंतरम, तो शाळेनंतर मंदिरात जातो किंवा घरी जातो, दोन्ही अर्थ घेऊ शकता. तुम्हाला अंडरलाईन आलं शालायाः अनंतरम. आता इथे एक विशिष्ट परिस्थिती आहे की तो शाळेतून निघाला आणि नंतर तो घरी जातो. ठीक आहे, शाळेच्या नंतर, ठीक आहे, परिस्थिती म्हणा किंवा वेळ म्हणा चालते. तो शाळेनंतर मंदिरात जातो. कधी जातो? शाळेनंतर. म्हणून या शाळेनंतर या शब्दाला जर तुम्हाला परीक्षेत अंडरलाईन असेल, शक्यतो 2 शब्द अंडरलाईन देत नाहीत, जरी आला तर अशा वेळी तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे. सह कदा मंदिरम गच्छति. सोपं सोपं उदाहरण आहे, सोपा अर्थ आहे. ठीक आहे, पुन्हा इथे प्रश्नार्थक चिन्ह लक्षात असू द्या. तो केव्हा मंदिरात जातो. सोपं उदाहरण आहे. सह शालायाः अनंतरम मंदिरम गच्छति. अंडरलाईन आलं शालायाहला. ठीक आहे, आणि मग काय केलं त्याला आपण प्रश्नार्थ सह कदा मंदिरम गच्छति. सोपं उदाहरण आहे, लिहून घ्या. दुसरं उदाहरण, उदयमाने सूर्ये कमलानी विकसन्ति. एक मिनिट, विकसन्ति. ठीक आहे, काय प्रश्न होतो बघायचं. उदयमाने सूर्ये, सूर्य उगवत असताना कमलानी विकसन्ति, कमळ विकसित होतात. सोपं उदाहरण आहे खूप. उदयमाने सूर्ये कमलानी विकसन्ति, सूर्य उगवत असताना कमळे विकसित होतात. केव्हा विकसित होतात? सूर्य उगवत असताना, म्हणजे एक विशिष्ट परिस्थिती आहे. त्या परिस्थितीला अंडरलाईन असेल म्हणजे सूर्य उगवत असताना, सूर्य उदयमाने दोन्ही शब्द बघा पुन्हा सप्तमीच आहेत. ठीक आहे, हा अव्यय आहे पण हे दोन्ही पुन्हा सप्तमीच आहेत. तर अशा वेळी काय करायचं, इथे घ्यायचं कमलानी कदा विकसन्ति, प्रश्नार्थक चिन्ह. बघा काय अडचण वाटते. सह शालायाः अनंतरम मंदिरम गच्छति. तो शाळेनंतर मंदिरात जातो. सह कदा मंदिरम गच्छति. कदा आलं, लक्षात आलं, शालायाः अनंतरम. पुढे उदयमाने सूर्य कमलानी विकसन्ति. कमलानी कदा विकसन्ति. सूर्य उगवत असताना कमळे विकसित होतात. कमळे केव्हा विकसित होतात किंवा केव्हा कमळे विकसित. तुम्ही हे कदा शब्द अलीकडे घेतलं तरी चालते. कदा कमलानी विकसन्ति, प्रश्नार्थक चिन्ह असे चालतं. कमलानी कदा विकसन्ति, प्रश्नार्थक चिन्ह असे चालतं. असे मी 4 उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत. अवघड असं काही नाही. जर तुम्हाला अवघड वाटत असेल की कदाचा दुसरा कोणता उपयोग तुम्हाला अजून माहीत असेल तुम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही हे सगळं लिहून घ्या. खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. भेटू आपण त्याच्यानंतरच्या दुसऱ्या भागामध्ये. आता कदाच्या नंतर कोणता अव्यय, कोणता प्रश्नार्थक अव्यय तुम्हाला शिकायचा आहे ते मात्र मला कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.